स्मार्ट मीटरवरून महाराष्ट्रात रणकंदन, नागरिकांचा संताप, मनसेचे आंदोलन आणि सरकारची भूमिका नेमकी काय? तर चला सविस्तर सांगतो. महाराष्ट्रात सध्या एकाच विषयाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे आणि तो विषय म्हणजे स्मार्ट मीटर. राज्यातील अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महावितरणकडून जुने वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र या प्रक्रियेला आता मोठा विरोध होताना दिसतोय. अनेक नागरिकांचा आरोप आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिले वाढत आहेत, ग्राहकांना पुरेशी माहिती दिली जात नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकल्प लोकांवर सक्तीने लादला जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली. तर दुसरीकडे राज्यभर सोशल मीडियावर स्मार्ट मीटर विरोधात विविध पोस्ट, अर्ज आणि मोहिमा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर मग नेमकं हे प्रकरण काय आहे? स्मार्ट मीटरवर इतका विरोध का होत आहे? खरंच सरकार नागरिकांवर सक्ती करत आहे का? आणि उल्हासनगरमधील आंदोलनाने हा वाद आणखी का पेटवलाय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण अगदी सविस्तर समजून घेऊयात. तर मित्रांनो, स्मार्ट मीटर प्रकल्प नवीन नाही. गेल्या काही वर्षांपासून महावितरण राज्यभर टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसवत आहे. मात्र गेल्या काही दिवसात हजारो ग्राहकांच्या मोबाईलवर एक संदेश येऊ लागला. या संदेशात महावितरणकडून सांगण्यात आलं की पुढील 48 तासात तुमच्या जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्यात येईल. ग्राहकांची सहकार्य करावे आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. याच संदेशानंतर अनेक भागांमध्ये खळबळ उडाली, कारण अनेक ग्राहकांना वाटलं की त्यांची संमती न घेता थेट मीटर बदलण्याचा निर्णय घेतला जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी याला अल्टिमेटम म्हणून पाहिलं आणि याच क्षणापासून विरोधाची तीव्रता वाढू लागली. तर चला आता जाणून घेऊयात की नागरिकांच्या मुख्य तक्रारी काय आहेत ते. मिळालेल्या माहितीनुसार स्मार्ट मीटर विरोधातील आंदोलनाचा केंद्रबिंदू फक्त मीटर नाही, तर त्यामागे काही गंभीर शंका आणि भीती आहेत. पहिली आणि सर्वात मोठी तक्रार म्हणजे वाढीव वीज बिलांची. राज्यातील अनेक ग्राहकांचा दावा आहे की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांच्या बिलांमध्ये लक्षणीय वाढ झाली. काही ठिकाणी आधीच्या तुलनेत जास्त बिलं आल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरी तक्रार म्हणजे पारदर्शकतेचा अभाव. ग्राहक संघटनांचं म्हणणं आहे की मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना पूर्ण माहिती दिली जात नाही. मीटर दोषपूर्ण असल्याचा दावा नेमका कशाच्या आधारावर केला जातो हे स्पष्ट केलं जात नाही. तिसरी भीती म्हणजे भविष्यातील प्रीपेड व्यवस्था. अनेक नागरिकांना असं वाटतं की स्मार्ट मीटर म्हणजे पुढे प्रीपेड वीज प्रणाली लागू करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आधी रिचार्ज करा आणि मगच वीज वापरा, अशी परिस्थिती निर्माण होईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. चौथी तक्रार म्हणजे वाढत्या वीज दरांची. अनेक ग्राहकांच्या मनात अशी भीती आहे की स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेळांनुसार वेगवेगळे दर आकारले जाऊ शकतात आणि त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक भार वाढू शकतो. आता या प्रकरणाने सोशल मीडियावर विरोधाची नवीन लाट निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात सोशल मीडियानेही मोठी भूमिका बजावली आहे. सध्या स्मार्ट मीटर नाकारण्यासाठी कथित कायदेशीर अर्जाचे नमुने मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अनेक व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक पेज आणि स्थानिक संघटनांमार्फत नागरिकांना लेखी हरकती देण्याचे आवाहन केलं जात आहे. यामुळे सरकार आणि महावितरणवर आणखी दबाव निर्माण झाला आहे, कारण हा विरोध आता केवळ काही संघटनांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सर्वसामान्य ग्राहकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. आता येऊया या वादाला आणखी धार देणाऱ्या उल्हासनगरमधील आंदोलनाकडे. उल्हासनगरमध्ये अनेक ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात नोटिसा आणि संदेश मिळाल्यानंतर नाराजी वाढू लागली. स्थानिक नागरिकांकडून असा आरोप करण्यात आला की मीटर बसवण्याबाबत दबाव टाकला जात आहे आणि नकार दिल्यास वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे मैदानात उतरली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट महावितरण कार्यालय गाठलं आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं. कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की नागरिकांच्या संमतीशिवाय
स्मार्ट मीटर बसवण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही आणि तो सहन देखील केला जाणार नाही. आंदोलनादरम्यान मनसेचे महावितरण अधिकाऱ्यांकडे अनेक प्रश्न उपस्थित केले. जर हा प्रकल्प ग्राहकांच्या हिताचा असेल तर लोकांमध्ये इतका विरोध का आहे? जर सक्ती नाही तर मग 48 तासांची नोटीस देऊन घाई का केली जात आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढीव बिलांबाबत येणाऱ्या तक्रारींचे उत्तर कोण देणार? या प्रश्नांमुळे आंदोलनाला मोठी प्रसिद्धी मिळाली. आता या संपूर्ण आरोपांवर महावितरणाने नेमकी काय भूमिका मांडली? चला ते देखील जाणून घेऊयात. मित्रांनो, महावितरण विभाग या सर्व आरोपांना फेटाळून लावत आहे. महावितरणाच्या म्हणण्यानुसार स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. मीटर रीडिंगसाठी कर्मचारी येण्याची गरज राहणार नाही. बिलिंगमधील मानवी चुका कमी होतील. ग्राहकांना मोबाईल ॲपद्वारे वीज वापराचे रिअल टाईम निरीक्षण करता येईल. वीज वापरावर अधिक नियंत्रण मिळेल आणि मीटर बदलण्यासाठी ग्राहकांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. महावितरणचं म्हणणं आहे की हा प्रकल्प तांत्रिक आधुनिकीकरणाचा भाग आहे. त्यामागे कोणताही गैरहेतू नाही. संपूर्ण वादात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे सरकारची भूमिका. विरोधक आणि विविध संघटनांचा आरोप आहे की सरकारने आधी सक्ती नसल्याचं सांगितलं, पण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात मीटर बदलण्याची मोहीम सुरू आहे. तर सरकारचं म्हणणं आहे की सरकार आणि महावितरणाच्या अधिकृत भूमिकेनुसार स्मार्ट मीटर हे आधुनिक वीज व्यवस्थापनासाठी आवश्यक पाऊल आहे. वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणे, चोरी रोखणे, अचूक बिलिंग करणे आणि भविष्यातील तांत्रिक सुधारणा यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. मात्र नागरिकांच्या शंका आणि विरोधामुळे सरकारवरही आता दबाव वाढताना दिसतोय. स्मार्ट मीटरचा मुद्दा आता पूर्णपणे राजकीय रंग घेताना दिसत आहे. मनसे, काही ग्राहक संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. काही नेत्यांनी तर हा प्रकल्प तातडीने स्थगित करण्याची मागणी देखील केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आधी नागरिकांच्या शंका दूर करा, तक्रारींची स्वतंत्र चौकशी करा आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया करा. वाढीव बिलांबाबत वस्तुस्थिती काय आहे याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मग आता प्रश्न असा की पुढे काय होऊ शकतं? सध्या परिस्थिती पाहता हा वाद इतक्यात शांत होण्याची शक्यता कमी दिसते. कारण एका बाजूला सरकार आणि महावितरण स्मार्ट मीटर प्रकल्प वेगाने पुढे नेत आहे, तर दुसऱ्या बाजूला नागरिकांचा अविश्वास वाढताना दिसत आहे. उल्हासनगरसारखी आंदोलने इतर शहरांमध्येही वाढू शकतात. सोशल मीडियावरील मोहिमा अधिक तीव्र होऊ शकतात आणि आगामी काळात हा मुद्दा थेट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा विषय देखील बनू शकतो. आता या संपूर्ण परिस्थितीचा विचार करता एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की स्मार्ट मीटरचा वाद हा आता फक्त तांत्रिक प्रकल्पाचा विषय राहिलेला नाही, तर तो सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाशी, त्यांच्या वीज बिलांशी आणि सरकारवरील विश्वासाशी जोडला गेला आहे. महावितरण म्हणतंय की हा आधुनिकतेचा मार्ग आहे, तर विरोधक म्हणतायत की हा ग्राहकांवरचा आर्थिक भार ठरू शकतो. खरं नेमकं कोण याचं उत्तर पुढील काही महिन्यात येणाऱ्या निर्णयांमधून आणि ग्राहकांच्या अनुभवातून स्पष्ट होणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या भागात स्मार्ट मीटर बसवण्यात आलाय का? बसवला असेल तर तुमचे वीज बिल वाढतंय की कमी झालंय? आणि स्मार्ट मीटर प्रकल्पाबाबत तुमचं मत काय? या विषयावरील तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.